नागपूरमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून एका पबमध्ये 2 तरुणींना मारहाण झाली। जुनी केस मागे घेण्याची धमकी देत तरुणींना मारहाण करण्यात आली। हॉटेलमधून बाहेर पडताच तरुणीशी गैरवर्तन करत मारहाण केल्याची ही घटना घडली। नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा हडपसर पोलिसांनी साठा जप्त केलाय। मॅफेनेट्रामाइन सल्फेट इंजेक्शनची ऑनलाईन खरेदी करून कुरिअरद्वारे त्याची डिलिव्हरी करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करण्यात आली। या प्रकरणामध्ये योगेश राऊत आणि निसार शेख या आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। रायगडच्या पेणमध्ये बाळगंगा नदी परिसरामध्ये एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला। परिसरातून कुजलेला वास येत होता, त्यामुळे नागरिकांनी तपासणी केली आणि तेव्हा मृतदेह आढळला। पेण परिसरामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। घुग्गुस इथे काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी अज्ञातांना पिस्तुलानं गोळी झाडली। सुदैवानं ती कुणाला लागली नाही, पण या घटनेमुळे एकच खळबळ माजली। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय। भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर सगळ्यांनीच जल्लोष केला, पण हा जल्लोष सुरू असताना पुण्याच्या एफसी रोडवर मात्र टोळक्यानं राडा घातला। यामध्ये 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं चाकूचे वार करून तरुणाला मारहाण केली। गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC मधून 49 लाखांच्या कॉपर केबलची चोरी झाली। या प्रकरणामध्ये 15 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। आरोपींकडून 15,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये स्कूटी पार्किंगच्या वादातून शिक्षिकेचा विनयभंग केल्याची लाजिरवाणी घटना घडलेली आहे। या प्रकरणामध्ये एका महिलेसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। कुटुंबियांना मारहाण होत असताना मध्यस्थी करणाऱ्या शिक्षिकेशी आरोपींनी असभ्य वर्तन केले। गडचिरोलीच्या इंदिरानगरमध्ये गोमांस विकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। आरोपीकडून मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य आणि 40 किलो मांस जप्त करण्यात आले। चौकशीवेळी आरोपीवर 3 ते 4 ठिकाणी गोमांस विक्री प्रकरणामध्ये गुन्हे नोंदवलेले आहेत अशी माहिती समोर आली। गोरेगावमध्ये खासगी शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर शिक्षकानं लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणामध्ये आरोपी शिक्षकाला आरे पोलिसांनी अटक केली। अटकेनंतर त्याला विशेष सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विक्रोळीतल्या एका बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिल्याप्रकरणी प्रसाद पुजारीला अटक करण्यात आली। अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि त्याच्या विरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आलंय।